शिवाजी महाराजांची दाढी राखली म्हणून कोण छत्रपती होत नाही, चंद्रकोर लावली म्हणून कोण छत्रपती होत नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराज जर व्हायचं असेल तर त्याला 51 वर्षातला 35 वर्षाचा काळ घोड्यावर काढावा लागतो. झोपेपेक्षा त्याग जास्त करावा लागतो, भोगापेक्षा समर्पण जास्त करावं लागतं, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज होतात. अहो, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 7व्या वर्षी स्वराज्य उभं करण्याचं स्वप्न पाहिलं ते छत्रपती शिवाजी महाराज. अहो, ज्ञानेश्वर महाराजांनी 12व्या वर्षी ज्ञानेश्वर लिहिली. आपले 12 वर्षाची पोरं काय करतात हो? संध्याकाळी काही खेळत असतात, काही करत असतात, दिवसभर हुदड्या घालत असतात, परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वर लिहिली. काय वय होतो? सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते म्हणतील की मी हेच स्वराज्य निर्माण केलं का हो? वेसनी. छत्रपती शिवाजी महाराजांना दुःख वाटेल की हेच स्वराज्य मी निर्माण केलं का? काही जण म्हणतात महाराज कीर्तनामध्ये शिवचरित्र सांगायचं असतं का? कीर्तनामध्ये देवाचं संतांचं चरित्र सांगायचं, शिवचरित्र कोण सांगतं का? परंतु त्यांना माझी एक विनंती आहे, काय छत्रपती शिवाजी महाराज काय देव होते का असं पण विचारतात लोक. परंतु माझे छत्रपती शिवाजी महाराज निश्चितच देव नव्हते, परंतु माझे छत्रपती शिवाजी महाराज होते ना, म्हणून आमच्या मंदिरातील देव शिल्लक आहे आणि म्हणून तुम्ही आपण इथे उभारले, त्याच्यामुळे आपण इथे उभारले. तुम्ही कोणताही मावळा घ्या, काय व स्वराज्य करता त्यांनी बलिदान दिलं, खूप जबरदस्त बलिदान आहे. तानाजी मालुसरे घ्या, शिवा काशीत नाभिक समाजाचा घ्या, ऐका ना माई बाप्पा हो, बाजीप्रभू देशपांडे घ्या. याच्या पुढे जाऊन सांगेल धर्मवीर संभाजी राजांचं जर बलिदान पाहिलं ना तर अंगावर काटा येतो आणि डोळ्यात पाणी येतो. अहो, आपल्याच डोळ्यासमोर आपलीच माणसं फितूर झाली हो, आपल्या डोळ्यासमोर आपलीच माणसं फितूर झाली आणि हितच सगळं बिघडतंय. ज्यावेळी आपली माणसं आपल्याला फितूर होतात ना त्यावेळी धर्म बुडत जातो. आणि माझा धर्मवीर संभाजी राजा, आपली माणसं आपल्याला फितूर झाली त्याच्यामुळे माझा धर्मवीर संभाजी राजा पकडला गेला, बाकी काही नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं सांगायला मला आवडेल. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आणि राजेंचं कार्य हे कुठल्या जाती धर्मासाठी नव्हतं बरं का. अरे शिवरायांच्या छायेखाली नव्हती कशाची वान आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. हे काळ्या राणी तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, काळ्या राणी तळपत होत तिच्या रूपाचं ऊन. अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. त्या तरुणीला आई म्हणाला, आई म्हणाला, आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. शिवरायांच्या छायेखाली नव्हती कशाची वान आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. अरे काळ्या राणी तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. आणि त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. दादा